नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे बाही रुंदी चार्ट पाहणार आहे। अजूनही काही मैत्रिणींना प्रश्न पडतो की बाहीची रुंदी किती घ्यायची। मला कमेंटही तशा येतात की बाहीची रुंदी किती घेऊ, बाही कशी कटिंग करायची किंवा बाहीचं कटिंग दाखवा। मी बऱ्याच वेळा बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे। आपल्या चॅनेलवरती सेपरेट प्लेलिस्टसुद्धा आहे बाही कटिंगची, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। तर आज आपण छातीनुसार आपण या इथे बाही रुंदीचा चार्ट पाहूया। तर जेव्हा आपली छाती 32 असेल त्यावेळेस 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स करून आपण किती बाहीची रुंदी घ्यायची आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा किती बाहीची रुंदी घ्यायची आहे। तर या इथे पहा, बाहीची रुंदी म्हणजे इथून ही बंद बाजू आहे आणि या बंद बाजूवरती आपण बाहीची उंची घेतलेली आहे आणि इथून इथपर्यंत जे आपण माप घेतो ती टोटल या इथे पहा, हे शिलाई मार्जिन मिक्स करून टोटल जी असते ती असते बाहीची रुंदी। बाहीची रुंदी घेण्यासाठी पहा, छातीचा चौथा भाग आपल्याला करायचा आहे। तर 1.5 इंच शिलाई मार्जिन असलं की किती घ्यायचं आणि 2 इंच, काही मैत्रिणींना ब्लाऊजमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन लागतं। तर आपण 2 इंच शिलाई मार्जिन असलं की किती घेऊ आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असलं की किती घ्यायचं हे मी सांगणार आहे, जेणेकरून तुमची जी बाही आहे ती अजिबात कमी पडणार नाही। तर आता या इथे मी चार्ट बनवण्यासाठी छाती 1.5 इंच शिलाई मार्जिन 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तर सर्वात पहिल्यांदा मी पहा 30 इंच छातीचा चौथा भाग किती होतो, 7.5 इंच। तर जेव्हा तुम्ही ब्लाऊजमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्याल त्यावेळेस तुम्ही 7.5 इंच बाहीची रुंदी वापरायची आहे आणि 2 इंच जेव्हा तुम्ही शिलाई मार्जिन मिक्स करणार तेव्हा यामध्ये आपल्याला फक्त अर्धा इंच मिक्स करायचं आहे। म्हणजे किती येणार पहा, 8 इंच येणार आहे बाहीची रुंदी। किती साईजमध्ये, 30। आता या इथे 32 साईज, 32चा चौथा भाग किती होतो, 8 इंच। जेव्हा तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्याल त्यावेळेस या इथे 8 इंच बाहीची रुंदी घ्यायची आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन मिक्स कराल त्यावेळेस पहा, यामध्ये आपल्याला फक्त अर्धा इंच मिक्स करायचं आणि 8.5 इंचावरती आपल्याला या इथे बाहीची रुंदी वापरायची आहे। 34 साईजचा पहा, या इथे चौथा भाग होतो 8.5 इंच। तर तुम्हाला समजलंच असेल की जेव्हा आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतो त्यावेळेस डायरेक्ट आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। तर आता यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करूया। तर या इथे 9 इंच येणार आहे जेव्हा तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन मिक्स कराल। 36 साईजमध्ये छातीचा किती चौथा भाग किती येतो, 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन मिक्स कराल त्यावेळेस यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं, 9.5 इंच। छातीच्या मापानुसार सुद्धा तुम्ही जेव्हा बाही कटिंग करता त्यावेळेस सुद्धा तुमची बाही अजिबात बिघडत नाही किंवा कमी जास्त होत नाही। आता आपण 38 साईज पाहूया। 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच। तर जेव्हा एवढं शिलाई मार्जिन असेल तेव्हा 9.5 इंच घ्यायचं। यामध्ये अर्धा इंच मिक्स करून या इथे 10 इंचावरती घडी घ्यायची आहे। 40 साईजमध्ये 40चा चौथा भाग येतो 10। तर 10 इंच आपली बाहीची रुंदी येणार आहे 40 मध्ये। जेव्हा तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घ्याल त्यावेळेस 10.5 इंच या इथे बाहीची रुंदी येणार आहे। 42 साईज, 42 मध्ये 42चा चौथा भाग होतो 10.5 आणि जेव्हा तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन मिक्स कराल त्यावेळेस या इथे 11 इंच घडी घ्यायची आहे। 44 साईजमध्ये आपल्याला या इथे घ्यायचं आहे 11 इंच आणि जेव्हा तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन मिक्स कराल तेव्हा 11.5 इंच घ्यायचं आहे। म्हणजे इथे जे मार्किंग आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच तुम्ही इकडे वाढवायचं आहे। फक्त 1.5 इंच शिलाई मार्जिन असताना चौथा भाग करायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन असताना त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। 46 साईजमध्ये 11.5 आणि 2 इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा या इथे 12 घ्यायचं आहे। 48 म्हणजे 48 साईजमध्ये आपण डायरेक्ट चौथा भाग करायचा, 12 इंच घ्यायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन जेव्हा मिक्स करू त्यावेळेस 12.5 इंच घ्यायचं आहे। तर
अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे चार्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तो तुम्हाला समजलाच असेल आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता जर तुम्हाला या इथे पहा या पद्धतीने मी तुम्हाला जरा जवळून दाखवते। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।